प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात भोकर येथे ओबीसी आरक्षण बचाव मेळावा संपन्न. ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंढा येथे दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळावा संपन्न झाला. प्रथमतः ओबीसी बांधवांच्या वतीने उमरी चौक ते नवीन मोंढ्यापर्यंत सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातूनच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे स्वागत करण्यात आले. या रॅलीचा समारोप नवीन मोंढा येथे झाला. ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यावेळी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा ओबीसी समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. लक्ष्मण हाके यांनी यावेळी उपस्थित बांधवांना संबोधित केले. ते यावेळी म्हणाले की जो पक्ष ओबीसींचे सर्वात जास्त उमेदवार देणार त्यांनाच निवडून आणणार, अशी प्रतिक्रिया ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी मेळावा संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली. कोणत्याही पक्षाने ओबीसींचे जास्त उमेदवार दिले नाही तर ओबीसींचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसींच्या हक्काची भाषा करणारे उमेदवार विधानसभेत पाठवणार, असेही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले. या ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याला हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना या महाराष्ट्रामधला एक दोन आमदार किंवा मंत्री सोडला तर या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावरती ना विधानसभेत बोलला, ना ओबीसीच्या आंदोलनात बोलला, ना त्याने एखाद्या आपल्या लेटर हेडवरती पत्र काढून ओबीसीची बाजू घेतली. त्या माणसांना आम्ही ओबीसीनी मतदान का करायचं? तुम्ही रिपीट अगेन अँड अगेन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला, घराने निवडून दिली. आमच्या ओबीसीने 4 पिढ्यांनी तुम्हाला आम्ही आमदार खासदार केलं. हे उपकार फेडले तुम्ही, आमचे हे पांग फेडले. म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्या विमुक्त जाती जमातीला, एसबीसीला, मुस्लिम समाजातल्या ओबीसीने आता गृहीत धरायचं नाही. तुम्हाला जर राजकारणाची भाषा कळत असेल, मताची भाषा कळत असेल, एकाही पक्षाचा नेता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने उभं राहायला तयार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तर आम्ही ओबीसीमध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का? आमच्या हातात असतं तर आम्ही पण 96 कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे. आम्ही पण क्षत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता. आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक मागासलेपण नाकारलंय, अपमान नाकारला. इथल्या व्यवस्थेमध्ये त्या संविधानानं आम्हाला माणुसकीच्या भावनेतनं, तेही या देशाचे नागरिक आहेत, सामाजिक न्याय यांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या. तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटावसाठी हे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून? संविधानाचा गैरअर्थ काढायच्या भानगडीत हे आमचं इथल्या राज्यकर्त्यांना. प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचं या ठिकाणी सर्व सकल ओबीसी समाज, नांदेड जिल्ह्यातील हदगाव असेल, हिमायतनगर असेल, भोकर असेल, किनवट आहे, माहूर आहे, त्यानंतर आपले धर्माबाद, विलोली, म्हणजे परिसरातील सर्व तालुक्यातून या ठिकाणी सर्व सकल ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि सर्व बांधवाचं एकच मत आहे आणि हाके साहेबांच्या हाकेला सर्वांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. आणि एकच म्हणणं आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको आहे आणि शासनचं जे धोरण आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं, त्याला सक्त विरोध ह्या ओबीसी समाजामधून आहे. आणि विशेष म्हणजे ओबीसी समाजाची अशी मागणी आहे की ओबीसी समाजाचीच नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये जाती जे जनगणना आहे ती होणं गरजेचं आहे. आणि ज्यामुळं सर्व समाजाला न्याय मिळेल आणि आपलं काय म्हणजे ओबीसीची जी संख्या आहे किती आहे ती कळेल. आज आपलं आरक्षण पण जे पॉलिटिकल आरक्षण आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत ओबीसीचं 27% राजकीय आरक्षण, ते पण सुप्रीम कोर्टामध्ये थांबलेलं आहे आणि इम्पेरियल डाटा अजून शासनाने ते दाखल केलेलं नाही आहे. तर त्यामुळे सर्व समाजाचं एकच मत आहे की तुम्ही जातीय जनगणना करा आणि जातीय जनगणना करून जे काही आमचं राजकीय आरक्षण थांबलेलं आहे त्याचा निर्णय लावा. आणि त्याबरोबर मराठा समाजाला जे काही आरक्षणाचे जे काही शासन आता तोडो फोडो आणि जे राजनीती चालू आहे मतासाठी, ती कुठेतरी आता शासनानं थांबायला पाहिजे. आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजाचं जे डोके फोडायचं जे काम हे शासन करत आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे मतासाठी. आणि हे काही विभागणी चालू आहे समाजामध्ये, हे पण थांबायला पाहिजे. आणि हे कोण करू शकते? ते हे शासनच करू शकते. हे सर्व जे भांडणं वगैरे लावायचं काम कोण करायला आहे? ते आपलं जे शासन आहे, महाराष्ट्र शासन, जातीवादी शासन आम्ही यांना म्हणतो. कारण का शासन हे एका जातीचं किमान नसतं, शासन हे सर्वांना घेऊन चालणारं शासन असतं. पण आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे की आताचं जे शासन आहे एका जातीला पुढे करून
त्या जातीच्या अनुषंगाने निर्णय घेत आहे ते सर्व चुकीचे आहे आणि घटनेला धरून कोणताही आपल्या घटनेला धरून कोणतेही निर्णय त्यांचे होताना दिसत नाही. आपण जर पाहिलं तर हे 12 बलुतेदार जाती आहेत आणि आपण जर ओबीसी मध्ये पाहिलं तर जवळपास 492 जाती आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे जाती आहेत, धनगर आहे, हटकर आहे, त्याच्यानंतर तुमचं ते गोसावी आहे, त्याच्यानंतर तो आपला पारधी आहे, असे काही जे समाज आहे ज्याच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेनुसार आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मागासलेल्या त्या काही परंपरा आहेत आपण त्या अजून विसरलेल्या नाही आहे. आपण कोणी जर पाहुणे मंडळी नवीन जर आली आपल्याकडे किंवा आपल्यासाठी कोणी जरी त्याचं नेहमीच आपण तशा पद्धतीचं स्वागत करतो आणि ते आपलं कर्तव्य आहे. आपण मागासलेल्या जातीनं आपल्या लोकांचं स्वागत करणं आपापल्या परंपरेनुसार हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांचं आपल्या परंपरेच्या अनुसार त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय जबरदस्त ही क्रांती घडून आलेली आहे. सारा ओबीसी 18 पगड जातीतला 12 बलुतेदारातला एक झालाय. संविधानानं जे त्यांना आरक्षणाचा अधिकार दिलाय ते वाचवण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज एकवटलाय. ही आमची 18 पगड जातीची वेगवेगळी अशी विभिन्न संस्कृती आहे आणि संपूर्ण विभिन्न संस्कृती असलेले आम्ही एक ओबीसी आहे.